ही निवडणूक पुणेकरांची एकरंगी होणार हे माझं वाक्य सूचक आहे। लोकशाही विरुद्ध हुकुमशाही। महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आज उमेदवारी अर्ज दाखल करतायत आणि मोठं शक्ती प्रदर्शन पुणे शहरामध्ये केलं जाणार आहे। त्यांच्या घराच्या बाहेर रांगोळी काढण्यात आलेली आहे। लोकप्रिय नगरसेवक, लोकप्रिय आमदार मान्य रवींद्र हेमराज धंगेकर लोकप्रिय व्हावे खासदार असा उल्लेख या रांगोळीवरती आहेत आणि कार्यकर्ते जे आहेत तेही मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आता आलेले पाहायला मिळतात। आज शक्ती प्रदर्शन करतात। आज आम्ही जागेवर जाऊन शक्ती प्रदर्शन करणार आहोत। तिन्ही पक्षाचे इंडिया फ्रंटचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। सुप्रियाताई आहेत, अमोल कोल्हे आहेत आणि मी आहे। आम्ही तिघं मिळून एकत्र आज उमेदवारी अर्ज भरतोय। त्यामुळे आम्ही सगळे कार्यकर्ते कोणालाही त्रास न होता रस्त्यावर आम्ही एकत्र येऊन तिकडे फॉर्म भरणार। पहिली ही लढत दुरंगी होती, नंतर तिरंगी झाली, आता चौरंगी लढत पाहायला मिळते। वंचितनी उमेदवार उभा केला, एमआयएमचा उमेदवारामध्ये पाहायला मिळतोय। हे दोन जे उमेदवार आहेत ते त्याचा परिणाम तुमच्या मतावर होईल असं वाटतं? ही निवडणूक दुरंगी होणार नाही, चौरंगी होणार नाही। ही निवडणूक पुणेकरांची एकरंगी होणार आहे हे लक्षात घ्या। तुम्ही पुढे जा। ही विश्वासाने आणि खात्रीने बोलतोय की ही निवडणूक एकरंगीच होणार आहे आणि पुणेकरांची होणार आहे आणि पुणेकर जिंकणार आहेत। आपण पाहिलं भाजपच्या ज्या खासदार आहेत, महिला खासदार, भाजप बोलते की रामाची मिरवणूक काढली ती राम मंदिर उभा केलंय भाजपने, प्रचाराचा मुद्दा घेतला जातो आणि भाजपच्या ज्या खासदार आहेत महिला खासदार कोथरूडमध्ये ते रामाच्या मिरवणुका बंद करतायत किंवा कार्यक्रमाला बंदी घालतायत, हे कितपत योग्य आहे? म्हणून तर ही निवडणूक लोकशाही विरुद्ध हुकुमशाही आहे। ही निवडणूकच देशाची निवडणूक आहे। ही आता एकट्या रवी धंगेकरची नाही, लोकशाही का हुकुमशाही हे दोनच तत्वावर ही निवडणूक होणार आहे आणि देशामध्ये लोकशाही टिकवण्यासाठी सगळ्यांना रस्त्यावर यावं लागणार आहे। आपण कोथरूड हा बालेकिल्ला मानला जातो ना भाजपचा, मग त्याच ठिकाणी जर रामाच्या मिरवणुकीला बंदी होत असेल तर हे कितपत योग्य? हे माझं वाक्य सूचक आहे। लोकशाही विरुद्ध हुकुमशाही। ज्या पद्धतीनं समाजाला मतदारांना घ्यायचं आणि फेकून द्यायचं आणि जो विश्वास द्यायचा आणि त्या विश्वासाला घात करायचा ही भाजपची परंपरा आहे। त्यामुळे लोकशाही आणि हुकुमशाही ह्याच्यामध्ये लढाई आहे आणि लढाई लोकशाही जिंकणारी हा माझा विश्वास आहे। नाही, ज्यावेळेस तुम्ही कसबा पोटनिवडणुकीला उभे होते त्यावेळेस अजित पवारांची साथ तुम्हाला होती। आता अजित पवार समोरच्या गटात गेलेले आहेत, ते महायुतीमध्ये आहेत, किती फटका बसतो? शाहू फुले आंबेडकर विचाराची मतं पवार साहेबांबरोबर राहिलेत आणि अजितदादांबरोबर विचाराची मतं गेली नाहीत हा माझा विश्वास आहे। आणि प्रत्येक निवडणुकीचा कल वेगळा असतो, प्रत्येक निवडणूक वेगवेगळ्या विषयावर होती आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये कालचा मित्र आज शत्रू असून आजचा शत्रू उद्या मित्र असतो हे आपण बघितलं आहे। अनेक मित्र आता परत जोडले जातील आम्हाला आणि ते भारतीय जनता पार्टीमधलेच असतील बऱ्यापैकी। माने म्हणून कलाकार आहेत, त्यांनी एक ट्विट केलंय की हृदयात वसंत मोरे मात्र मत रवींद्र धंगेकरला, खुलेआम ट्विट आहे। बघा, मी तुम्हाला सांगतो, हा विश्वासाने सांगतो, मनापासून सांगतो आणि प्रचंड मला आत्मविश्वास आहे। जनता माझ्याबरोबर आहे आणि लढाई ही जनता जिंकणार हा माझा विश्वास आहे। शक्ती प्रदर्शनाला कोण कोण असणार? शक्ती प्रदर्शनाला पवार साहेबांपासून आमचे काँग्रेसचे विश्वजित कदम असतील, बाळासाहेब थोरात असतील, संजय राऊत असतील, अनेक नेते इंडिया फ्रंटचे त्या ठिकाणी उपस्थित असतील आणि तेच आपल्याला विजयाकडे घेऊन जातील। पण आबा बागुल नाराज पाहायला मिळाले, ते त्यांना बोलले, तुम्ही बोलणं झालंय? मी आबा बागुलांच्या संपर्कात आहे, माझे ते नेते आहेत आणि त्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये पुणे शहरामध्ये काम केलं। स्टँडिंग कमिटी चेअरमन, विरोधी पक्ष नेता, उपमहापौर, गटनेता, प्रचंड मोठं काम आहे आणि काँग्रेस पक्षाची प्रमुख जबाबदारी त्यांनी 40 वर्ष वाहिलेले आणि ते काही निर्णय घेणार नाही। थोडे रागवलेले असतील पण ते या प्रचारात येतील असा माझा विश्वास आहे। नाही, अनेक जणांनी डमी अर्ज पण घेतले, तुमच्याकडून डमी अर्ज कोणी घेतले? माझ्याकडनं डमी अर्ज नाही, मी डमी कधी भरतच नाही। मी माझाच फॉर्म असतो आणि या पुणेकरांचा फॉर्म आहे, जनतेचा फॉर्म आहे आणि जनतेने ठरवलं आहे की मनापासून रवी धंगेकरच्या पाठीशी उभं राहायचं। कारण हे माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला, कार्यकर्त्याला, हा कार्यकर्ता पुण्यात देशामध्ये उदाहरण की कार्यकर्त्याला आमदारकी दिली आणि कार्यकर्त्याला लोकसभा दिली, मग कार्यकर्ता जगवण्याचं काम पुणेकरांचं आणि पुणेकर तो कार्यकर्ता जगवतील हा माझा विश्वास आहे। नक्की पुणेकर कार्यकर्ता जगवतील असा विश्वास रवींद्र धंगेकरांनी व्यक्त केलाय। कॅमेरामन सुमित भोसलेसह सागर आव्हाड, साम टीव्ही।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.